पण नको अहो, करायला. सगळे करतात म्हणून. अहो त्यांनी सोन्यासारखी लेख तुमच्या पदरात दिली ते काय कमी आहे का हो? हा, सोन्यासारखा तुमचा संसार करते. सगळेच आई बाप श्रीमंत नसतात हो. खा खा खा. अरे बाबा तू खाशील तर आम्हाला दूध देशील. काय घाबरू नको, मी बसलो इथं. आयला आज काय सख्याचा फोन लागणार राव. काही दिसत बी नाही सख्या. ए सख्या, अरे सख्या तर इथं बसलाय राव. अरे काय किती उडकायचं तुला? काय करतो इथं एवढा उन्हात? काय करतो? मग आला का तू? अरे काय बाबा एवढा उन्हात काय बसलाय तू इथं? बस तुला पण अरे सांगतो. काय हे बघ, काय ही काय आहे? काय ती ही गाय आहे. गाय वय? गव्हात खाती. अरे मी म्हटलं का गाय? हा कशी ओळखील? हा तेच गाय. तेच. आता बघ, अर्धा तास झालं सारखं मी लक्ष देतो. बर. चांगली मन लावून ती गव्हात खाती. अरे अरे अरे. मग आता तिला काय करतो, थोड्या वेळाने गवत खाल्लं, हा हा हा. पाणी पाजायचं, अरे आराम करल. अरे पो. आराम केला हा हा 5-6 वाजता दूध देईल. हा. हा, ते दूध काढायचं, अरे. डेअरीला न्यायचं, ने. सकाळी हातात पैसे. अरे बाप. अरे वा. पैशाची वाट बघतोय मी. हा. पण गवत खाते ना तर मला गवत अरे पण एवढा उन्हात काय करतो तू? सावलीला तर बस, ती खाईल ना तिचा चारा. खाईल का? मग तू कशाला बघतोय ती किती खाते काय खाते? तिचं पोट भरलं का बसल ती. हा मग काय लका, चल सावलीत. काय तू चल. अरे काय सख्या राव, तू इतकं उन्हात ढोरासारखा राबतो, तुला काही आहे का नाही रे? तू सांग हा? ना, त्यामुळे बरं झालं बरं. काय तू बस इथं, हा. मी सांगतो तुला काय आज. काय अरे बापरे. चांगलं लक्ष देत होतो. अरे बराबर आहे. हा. हे बघ, आता माझं लग्न झालेलं नाही, हा पण तुझं तर झालंय ना. हा. अरे मग लग्नाचा फायदा करून घे ना तू. लग्नाचा फायदा मग कस काय? काय लका, महिना कुठला या? हा मे महिना आहे ना. अरे कुठला महिना चालू आहे? मे महिना तर आहे, पण कुठला महिना आहे माहिती का तुला? उन्हाळ्याचा दिवस आहे बाबा. अरे बाबा, तुझं लग्न करून फायदाच नाही तुला. काय तुला करावं? फायदा असं कसं मग? बोल? अरे मी माझं लग्न नाही तरी मला माहिती आहे रे हो. मग बरं जाऊ दे, तू सांग ना बाबा. अरे काय, हे बघ, हा. या महिना असतो धोंड्याचा. तिच्या आईला हा तोंडाचा? हा. हा. मग या महिन्यात काय करता, जावायचा मान असतो खूप. होय. हा, सासरवाडीत असा दम असतो ना जावायला एकदम. आणि काय करतात? अरे काय करता म्हणजे जावायला कुठं बसून कुठं नाही असं होतं या महिन्यात. एवढे मान पाडले का तू? हा, अरे एकदम. आला तुला बरं झालं काय तू लका, सांगितलं. तुला काय माहित नाही राव. काय झालं, मग? लग्न झाल्यापासून माझा मान पाणी ठेवत नाही अरे सासरवाडीत. तू फायदा करून घे ना. अरे ये अंगठ्या अंगठ्या, सोन्याच्या अंगठ्या. हा हो, सोन्याच्या सोन्याच्या. बापरे. हा, अजून जावायला खायला एकदम जबरदस्त चांगलं चांगलं. आईला हा? भारी सांगितलं का तू? काय लका चेन तू, पेन पण देणार का? तू जा, तू फक्त सांगायचं घरी की हा महिना कुठला आहे धोंड्याचा. लगेच बॅग भरून दुसऱ्या दिवशी हा सासरवाडीत. अरे निघायचं नाही. त्यामुळे देव तुझं लग्न करत नाही बरं का? अरे. म्हणजे चांगली आयडिया सांगतो काय लका राव, तुला मी चांगलं सांगतो, तू वरून माझ्याच. त्याच्यामुळे तू आम्हाला आयडिया हा, सांगितलं देव तुझं लग्न करत मग नाही. चल तू बघ आता, येऊ मी. हा. अरे एकदम आईला सख्याला लावला आता धक्क्याला, चांगलाच धक्क्याला लावलाय सख्याला. आईला संग्रामने चांगली आयडिया दिली. तो जातो आणि आता काशीची गाडी घेतो पहिल्यांदा. तिच्या बापाला फोन करायला सांगतो. लय दिवस झालं या सासरवाडीवाल्यांना मी त्रासच नाही दिला. शिव महिना दोंड्याचा. हे असंच आहे. घरी काय सांगते, मी रानात चालले काम करायला. ही पद्धत असते रान कर. मस्त निबार हानती, नाश्ता बिष्टा हे येऊन डुकल्या खाती आणि म्हशी सारखी झोपती. काशे हो, ए काशे. कोण मेले? काय ही अशी बावचाळची पद्धत आहे वय. मला चांगला ढुलका लागला होता तर माझा ढुलका मोडला. तुम्हाला गाईकडे लक्ष द्यायला लावलं होतं ना. गायकडे लक्ष द्यायला लागलं होतं ना. हा? अरे ती गाय गवत खाणारच काही. हा, आणि गवत खाल्लं की दूध देणारच. आणि तिथं ठेवलंय मला राशन. बरं झालं तो संग्राम आला.
नाही नाही तुम्हाला माझं सुख बघवतच कुठं असल्या भरून जरा कुठं मला थोडासा डुलका लागला तर लगेच काशी करत आले तोंड हा तू इथं सावलीला डुकला मार आणि मला ठेव तिकडे उन्हात अरे तो माझा मित्र संग्राम तो आला म्हणून मी वाचलो हा. वाटलं असेल ना काहीतरी तेल आगीत तेल दुसरं काय त्याने मला जमतं चांगला उन्हातून उठवला आणि सावलीला बसवला बया उपकारच केलं ग बया त्यांचं तेवढं मात्र मानलं पाहिजे धन्यवाद नाहीतर करपून ढेकावा अरे, दिसला असता माझा मित्र नवरा आपले मित्रच तसे खतरनाक आहे. बरं ते सोड माझा ऐक शो महिना कोणता आहे ग? शाळेत गेले नाही का तुम्ही गेलतो विसरलो मी सांग ना मे महिना आहे बया मी अरे पण हे दिवस कुठले चालले यार हो तुम्ही येडा का खुळ तुम्हाला दिसना का एवढं ऊन पार माणसं काळी झाली करपून मरायला लागली उन्हाळ्याचे दिवस आहे कळत नाही का तुम्हाला एवढी साधी गोष्ट अरे पण मरू दे माणसं अगं, ह्यो महिना वर्ष 2 वर्षातून एकदाच येतो तुला नाही आठवत हे महिन्याचं नाव मे महिना आहे बाबा एवढं माहितीये आणि उन्हाळ्याचा दिवस आहे हे माहितीये बाया ईडी काय डोक्याला ताण लाईट बी जाते सारखी लाईट जाते सारखी हा. बल्ब पाठीकडे लाईट जा सगळी अरे काय तू अरे तू डोक्याला ताण दिला ताण तांदूळ हा? अयो दिला दिला का हा. आता सांग कुठला महिना आहे कडक उन्हाळ्याचा आंब्याचा सीझन आहे बरोबर आंब्याचा सीझन आहे हा. हिला सगळं मला सांगावं लागतंय आंबे आंबे ऐक ह्यो हाय धोंड्याचा महिना अच्छा ते दगड धोंडे हा माहिती की तुम्ही दगडाचे म्हणून धोंडा आहे तुम्ही कुठून आणली हिला धरून हा सॉरी अरे हा धोंड्याचा महिना आहे हो बया ते नवीन लग्न झालतं हा. तेव्हा ती आईने तुम्हाला मानपान केलता जेवण घातलं होतं ते होय हा एवढा आठवतोय म्हणल्यावर तुझी बुद्धी चालती हा, अच्छा. हा तू हात आहे होय आता आहे आणि हा. ऐक ना हा, बोला ना. महिन्यात आहे ना असं म्हणतात की जावायला सासरवाडीला जायचं मग सासरवाडीची लोक आहेत ना त्याचा लय मानपान करत्यात आणि आहे ना तुला काय नको ते घालत्यात त्याच्या बोटांनी काय घालतात अंगठ्या अजून गळ्यात चेन अजून सोन्याची हा? हा ए. अजून कपडे लता खाणं पिणं सगळं अगदी तुफान हा त्याची नुसती जावई शेवा त्याला त्याला इतकं इथं पाहिजे उचलून ना. तिथं मारतात तिथं उचलून तिथं मारतात अरे हे अशी सेवा करायचं मला संधी द्यायला सांग तुझ्या आई बापाला सांग हा जावाई काय करतो लेकीसाठी काय करतो काय लायकीचे सगळ्यांना माहिती ना अगं सगळ्यांना माहिती आहे ना हा. कसा होतो मी असा होतो तुझी काळजी करून करून कसा झालो मी हा अशी झाली मग खाऊन खाऊन झाले अगं मी बघा मी कशी होते चिकनी चमेली अशी गुबगुबीत हा? एकात काम करून करून उन्हात पर माझी हालत बेकार झाली तोंड माझं मला आरशात बघू तुझं वाटायला पाय इथं पडलं की पीक सगळं जळालंच म्हणायचं सगळं पीक असं आलंच म्हणायचं अहो तुमचं पाणी आहे का चाललं पीक कसं उगजल काय मालिक ह्याच्यावर खडफोड त्याच्यावर खडफोड हेच चांगलं नाही बडबड बडबड सोडून द्या काय आहे ते मुद्द्याचं बोला पटापट अगं, आयो! मुंगी चावली हे मुद्द्याचं आहे नाही मुद्द्याच आहे का तुला बोलतो ना मुद्द्याच आता काय झालं मुग्या इथं बसतो इथं मुंग्या नाही चावल्या. सांगा बरं ऐक आपल्या लग्नाला दिवस झाले हा तुझ्या आई बापाने काय केले रे माझ्यासाठी होय हो. आपल्या लग्नाला इतका दिवस झालं तुमच्या आई बापाने तुम्ही काय केलं हो माझ्यासाठी अगं, असं एक फटका म्हणी गळ्यात बाय, फक्त. बाय, बाय, बाय. मी माझ्याकडून काय बोलायला लागलो की तू लगेच माझ्या आई बापाचं काढायचं मी तुझ्या आई बापांचं काय बोलायला लागलो की लगेच आमच्या फुटक्या मानेचं काढायचं अरे जरा डोकं निदान डोक्यात ऐका नाही काय मेंदू बिंदू जरा तुला असं वाटत नाही का इतक्या वर्षात मी तुझ्या आई बापाला त्रास दिलाय का अजिबात नाही नाही दिलं हो, नाही दिलं लय चांगले बाया आता ह्या वर्षी काय कर धोंड्याचा महिना आहे तुझ्या बापाला फोन कर आणि म्हणा हा कसं करायचं हा हो माझं माझा पती म्हणशील ना मला पती परमेश्वर हा ती कधी कुंकू हा. माझं कुंकू कधी येऊन तुम्हाला त्रास दिलाय का अजिबात हा, नाही पण ह्यो धोंड्याचा महिना लय फेमस आहे यावर्षी हा? हा. तो आम्ही दोघ जण जोडीने येतो आणि तुम्ही त्यांचा सगळा मानपान करा काय करा मन पण हा. मला पण करतील का हा तुला पण करणार
आणि ऐक ना तेवढं सोन्याचं विसरू नको हा. अच्छा सोनं पाहिजे ना? सोन्याच्या अंगठ्या अंगठ्या, आणि शेळ. गळ्यातलं चेन, हा, आणि कपडे कपडे पण हा? अजून काही एखादी कार बीर काय थार बीर नको नको आणि फोर व्हीलर टू व्हीलर नको आमरस चिकन कोंबड्या कापायच्या हा ते पण चालेल का बकरं? नको बकर नको जाऊ दे आमरस चपातीच खाऊ हा हाय का नाही? चालेल काहीतरी खाऊ चालतंय मी फोन लावते अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही अजिबात आवाज करू नका काही बोलू नका हा फोन लाव फोन लाव. लागला वाटतं हॅलो हा काय मी बोलते हा नाही बाय असंच केलं अगं मला तुझी लय आठवण येत होती ग हा नाही अगं काळजी वाटते ना हा होय, होय. काय करते तू अगं तुला ही गोष्ट माहितीये का अगं ह्यो महिना धोंड्याचा आहे हा मी तेच म्हणलं मला आईने फोन कसा केला नाही अजून जावया बापूंना बोलवलं कसं नाही हा बरं तेवढं ठीक आहे फोन हा बोलायचंय हा अव पप्पा ऐकताय का तुमच्या जावया बापूचं मानपान करणारी का नाही तुम्ही मला काय माहित नाही मी मोठी पोरगी का नाही तुमची मग तुमच्या मोठ्या जावयाचं मानपान झालंच पाहिजे बघा धोंड्याचा महिना आहे ते काय नको जास्त ते म्हणतात आहे ना सोन्याच्या अंगठ्या करा लई नाही हा आणि एक आपली बारकी अशी 2-4 तोळ्याची चेन गळ्यातली हा हा आणि बाकी काही जास्त अपेक्षा नसतात त्यांच्या काही लोक म्हणतात फक्त कपडे चांगले करा आणि आमरस चपाती जरी असली तरी चालत हा हा असं का बर चालतंय ना सांगते मी त्यांना हा तेवढं म्हणावं घ्या बाया पटक्या किती दिवस 8 दिवस अहो तेवढं 8च दिवस राहिलेत तेवढं पटक्यास बघा हा. द्यायला पण हा लई चांगलं अगं आहे मी पप्पाला सांगितलंय बघ हा तू बी म्हणाव घे बाया चांगला पाहुणचार कर आणि नाही ग मला किती हजाराची साडी घेशील तेवढं आणि ते जोड्या बिड्या खिडकी बाया माझ्या लई जुन्या झाल्यात अगं जोडव्या हा साडी मात्र चांगली घे बाया 10-12 हजाराची हा चालते चालते ठेव का मग हा ठेव ठेव बया कुत्र पिसाळ्या आणि दमच निघाला करायला लागले नुसतं सांगू तर तरी दम खात जा की बया काय बोलले हा सांगितलंय त्यांना 8 दिवस आहे म्हणले घेतो आम्ही मनावर 8 दिवस आहे हा. संपून जाते घेतो म्हणले मनावर होय बरं झालं बाया तुम्ही सांगितलं तुमच्या निमित्ताने मला बी हा. साडी तेवढं बरं झालं माझ्या सोयीमध्ये तुझी सोय करून घेतली हा चला जाऊ का मी थोडं काम करून घेतो संग्राम भाऊजी काय यायला लागले तिकडं खायला खायला का काय राहिलं असेल बरं त्याचं आता काय माहिती ते ऐकत जाऊ नका त्यांचं भाऊजींचं बाया मला तर लई राग येतो उगाच काही आगीत तेल होत राहतात नाही 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 बोलू का त्याला हा बोला हा अरे संग्राम ए, इकडे ये आला अरे ये 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 ये. मिळत नाही. अरे ये मित्र नुसतं गाव कुळपीत राहतात अरे जोडी रे काय फोटोशूट चाललंय जोडीने हा. गाड्याचं आता तुम्हीच लाव सांगितलं ना दोंडाय अरे तू मगाशी नाही का तो मला मंत्र दिला तो मी हिला सांगितला आणि बघ ना आयडिया हिने लगेच तिच्या बापाला फोन केला हा? थांबा बापाचा फोन आला बोलू हा. हॅलो हा पप्पा काय झालं अयो असं वय बया थांबा एकच मिनिट थांबा अहो ते सरकारने ते पेट्रोल डिझेल वापरायचं नाही कुठं जायचं नाही हा. सांगितलंय हा. लय खर्च पाणी करायचा नाही अयो. हा मग? पप्पा म्हणतात ऑनलाईन करायचं का दोंड ऑनलाईन हा चालतंय चालतंय पप्पा ऑनलाईन चालतंय म्हणतात मग देता का पाठवून हा. किती वेळात येईल सामान तासाभरात का अयो तासाभर होय आणि मग काय ठरलं घ्यायचं ते 10 चैनी बिन अंगठ्या बिंगठ्या काय काय खरं बरं मग
किती वेळ लागेल तासाभरात येईल का? हा चालतंय चालतंय ठेवू का? हा चालतंय. काय ग ते म्हटलं हा. की ऑनलाईन करायचंय सगळं. हा. बाहेर फिरायला नाही लावलं, नाही, नाही, नाही. डिझेल पेट्रोल खर्चाय नाही लावलेलं. अजिबात नाही. हा अजिबात फिरायचं नाही. लई तुटवडा कसा चालला. वाढला डिझेलचा हा. पेट्रोलचा. हा. बरं तुम्ही एवढं उन्हात आणत जाणार कशाला? हा, मग येऊ काय, द्या मग online. राहू ते दे. काय म्हणले हा. बाकी सगळं मी घेतलंय बर का. हा. ते ऑनलाईन अर्ध्या तासात देतो पाठवून मी. हा. हा हा. आणि मग ते म्हणले बाकीचं ऑनलाईन कपड्याला बिपड्याला देतो पाठवून. चालेल की. हा. हा. चला हा. मी जाते घरी, पार्सल येईल घरी. हो, जा, हो. तुम्ही बसा मग. तुझा हा, तुझा हा. चला भैया. तुझा तू नको मागं बघू. हा नाही नाही अजिबात नाही. संग्राम भारी तुझं राव. लय भारी राव. अरे एकच नंबर. अरे जायचं बी काम नाही. हा. अरे गाडीवर अयो. ऑनलाईन. हा. अरे बुवा. अरे ऐक ना हा? तू माझा सासरा म्हणतो दादा अंगठ्या देणार. होय. आमच्या- मग मी अरे बापरे. मला काम अरे करता येतील का होय अंगठ्या अरे घातल्या मग हा? एकच नंबर काम करता येते. हा. नुसतं गावात फिरायचं. हा. आणि जर वाटलं ना एक तर त्यातली एखादी अंगठी तुला दिली ना कधीतरी घालायला. मित्र आहे ना मी तुझा. अरे खरं दिसेल ना पण. हा, बरोबर. हा? लय भारी सांगेल. अरे एकच नंबर. येऊ का? होय. 1 hour later. पाहिलं तके का तर झोपच येईना राव. हायला हा? अरे 1 तास होऊन गेला हा अजून हे काही येई नाही. पार्सल आलं का नाही? त्याच्यासाठीच र माझा जीवन सतार मळायला लागलाय. काय रावला का तू म्हटलं 1 तासात येईल म्हणून. आता मला तरी काय माहिती. वहिनी आल्या की. अरे, आली आली हातात काहीतरी काय- आणलंय वाटतं. हातात काहीतरी आहे राव. आईला बोटात घालतो आता. आल्या आल्या हा या वहिनी या. या या या. आले घेऊन मी. पार्सल आलं. बसू का बसू. जरा मला दगड बिगड द्या बया बसायला. दगडाव बस दगडाव बस. आयो मापाच्या आणल्या ना. अहो, काय झालं माझा बाप म्हणला हा. त्या अंगठ्या घालून रानात काम करता येणार नाही जावई बापूंना. आयो. आणि चैन गळ्यात घातली तर पुडून बिडून मातीत सापडायची नाही. हा मग मग माझ्या बापाने काय केलं ते म्हणले सोन्याची चड्डीच बनवतो जावयाला. सोन्याची चड्डी. हा. आयो लय भारी बाबा. आणि ही घालायची का नाही मी? हा? ही घालायची का नाही? ते तुम्ही ठरवा बाया. तू आता काय? ते म्हणले सोन्याची चड्डी पाठवून दिली तुमचं तुम्ही बघा. असं क्या? हा. सोन्याची चड्डी घालून येशील तर मग तुला कोण काढणार आहे का तुझी चड्डी? हा, माझी चड्डी काढते. मग? मी डायरेक्ट पोलीस प्रोटेक्शन मागणार आहे. अहो भाऊजी तुम्ही प्रोटेक्शन करा की बाया ह्यांना. हा. हा, मग आता गरज पडन ना. मी आहे ते बरोबर आहे. त्यांनी सांगतो. तुला पण दिन काहीतरी घालायला ये ना मी. एखाद दिवशी दिसेल. दिल ना. बघू बघू वहिनी. अरे बघू. तूच बघ. अरे बघू. अहो तुम्ही बघा की अरे पहिले. अरे मला बघू दे. अहो, नाही, अहो बघू अरे द्या. मला बघू दे. नाही, मला बघू बर दे. बघ. पाहिलं सख्या? हा? अरे तुझं तर लय बाले राहू. लय भारी दिसती. सासरवाडीत तर लय बाले तुझं. अरे सोन्याची चड्डी. अरे तू गेला का राव? सोन्याची कसली हा? चड्डी असते तू बघू. चड्डी घाल भाऊ. तू घाल. तू का ग पळत गेला? हा बहुतेक आयुष्यात त्यांनी सोन्याची चड्डी बघितलीच नसल. येणं झालं असं एवढं सोनं बघून. हा. हा. तुम्ही अरे, ही सोन्याची चड्डी आहे का? मग अगं सोन्याची चड्डी म्हणजे सोनं. अरे काय तुझा बाप आणि काय तू. तिथंच बसा उठू नका. ही सोन्याची चड्डी आहे. अहो मी जात होते ते रकमू आजीच्या नाताच्या पोराची चड्डी नाताची चड्डी सुकाय टाकली होती. हा मग मी ती घेऊन आली सोन्याची चड्डी तुमच्यासाठी. म्हणजे कशी रे तू? हा? त्या पोराची चड्डी आणली इथं मला आणि त्याचं नाव सोन्या आणि मग मला सोन्याची चड्डी. सोन्याची चड्डी. किती राव किती हा? आई बापाच्या बाजूने असशील ना का तू? अहो, किती किती जावई लोभी असावं ह्याला काही सीमा आहे का नाही. हा? तुम्ही थांबा हो. तुमची तर वरातच काढते. थांबा जरा ह्यांना पहिला बघू द्या मग तुमची वरात काढते. हा? काय हो हा काय मागता? धोंड्याचा महिना आहे म्हणून 10 अंगठ्या. हा गळ्यात चेन पाहिजे. चांगली बारीतली कपडे पाहिजे. हा? सगळेच करतात आपण नको करायला. सगळे करतात म्हणून. अहो
त्यांनी सोन्यासारखी लेख तुमच्या पदरात दिली ते काय कमी आहे का हो? हा सोन्यासारखा तुमचा संसार करते. आज सगळेच आई बाप श्रीमंत नसतात हो. हा ते पण कष्ट करून रानात वनात काम करून खात्यात ना. मग तुमच्यासारखे असे सगळे जावई स्वार्थी भेटल्यानंतर त्या आई बापाने काय जीव द्यायचा लिकेसाठी? आता लिकीचा संसार चालल म्हणून कर्ज पाणी कडून जावायला मानपान द्या, सोनं नाणं करा. हा होय काशी, तुझं कसं काय डोकं एवढं चालतं बघ? डोकं चालतं म्हणजे माझ्या आई बापाची परिस्थिती गरीब आहे, ते नाही एवढं काय करू शकत. पण तुम्हाला इज्जत देतात, मानपान देतात, ते काय कमी पडतंय तुम्हाला? आणि मी फोन लावलाच नव्हता. मला माहितीये माझ्या आई बापाची काय परिस्थिती, गरीब आहेत ते. हा एवढं सगळं नाही करू शकत. अहो तुम्हाला मानपानाने बोलून इज्जत देऊन 4 घास खायला घालून हे काय कमी आहे का? हा? अहो माणुसकी महत्वाची असते हो. बरोबर आहे काशी. आता मला कसं वाटलं सगळे जावयांची ह्या महिन्यातले असतात, दोंड्याचा महिना म्हणून मला नव्हतं बाबा कळत, मला त्या संग्रामने सांगितलं. अहो सगळे करतात म्हणून आपण करायचं असं नसतं ना. आपण आपल्या परीने जगायचं. असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायचं, समाधानी मानून. आणि असं कुणी येईल, मित्र येईल, कुणी शेजारी, कुणी येऊन फुगवत्यात, मग त्याच्यामुळे आपला संसार मोडायचा नसतो किंवा आपल्याला माणसांना त्रास नसतो द्यायचं. कळलं? हा. ऐक ना, एवढी चड्डी आहे ना रत्नाच्या सोन्याची देऊन या, नाही तर दगड आपल्या दोंड आपल्या घालतात. नाही बया, त्याला घालायची चड्डी नसेल, मी वाळायला टाकून चला बया. पहिल्यापासून